आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे सांगायची गरज नाही, मात्र नांदगाव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांवर वेगळेच संकट ओढावले आहे। सविस्तर प्रकरण असे की शेतकरी गजानन डांगे, महादेव दुधे, वासुदेव दुधे यांचे इंदिरानगर येथील मोखडवर मौजे मुंड नारायण येथे शेत आहे। गेल्या काही महिन्यापासून शेतालगत असलेल्या इंदिरानगर भागातील सांडपाणी वाहत हे शेतकऱ्यांच्या शेतासमोर येऊन तुंबते व पाण्याची पातळी वाढताच ते पाणी सरळ शेतात जाते। त्यामुळे शेतकऱ्यांचा जाण्या येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होतो। त्यामुळे शेतातील आलेले पीक शेतातून बाहेर काढणे कठीण होते। सदर समस्येबाबत शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतला याबाबत तक्रार सुद्धा केली, मात्र 2 महिने उलटून सुद्धा नगर पंचायतकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी स्वखर्चातून जेसीबी मशीनद्वारे नाल्याचे खोलीकरण सुद्धा केले आहे, जेणेकरून नाल्यातील पाणी समोर जाईल, मात्र तसे झाले नाही। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली, मात्र सदर प्रकरणातील नाला हा नगर पंचायतच्या हद्दीत येत असून आपण या संदर्भात नगर पंचायतकडे न्याय मागावा असे उत्तर तहसील प्रशासनाकडून मिळाले। त्यामुळे हतबल होऊन शेतकऱ्यांनी पत्रकारांकडे दाद मागितली आहे। आता तरी नगरपंचायत प्रशासनाची सदर समस्येकडे लक्ष देऊन हा प्रश्न मिटवावा अशी मागणी वासुदेव दुधे, गजानन डांगे, महादेव दुधे, मयूर दुधे, गौरव दुधे या सर्व शेतकऱ्यांनी केली आहे। माझं शेत मुंड नारायण सर्वे नंबर 26 मधील असून माझ्या शेतात इंदिरा आवाजचे पाणी पसरत आहे। तरी मी त्याला काढण्याचा प्रयत्न केला 2000 रुपये खर्च करून, पण ते पूर्णपणे निघाले नाही। मला शेतात जाण्याकरता रस्तासुद्धा राहिला नाही। तरी त्या पाण्याचा नगरपंचायतीनं विलास करून मला शेतात जाण्याकरता रस्ता मिळावा। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।